सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। मी संतोष मध्ये आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅप राउंड 3 चा ऑप्शन फॉर्म हा भरलेला आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की कॅप राउंड 3 ची सीट अलॉटमेंट ही जाहीर झालेली आहे आणि ती कशी चेक करायची। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पीसी किंवा लॅपटॉपचे एक ब्राउझर ओपन करा आणि सर्च करा सीईडी सेल असा इंटरफेस येणार आहे। बीई बीटेक वरती क्लिक करायचं आहे आणि ते आपण सर्वप्रथम बघायचं आहे आपले जे शेड्यूल आहे। तर इथे आपण बघू शकत आहात, इथे स्पष्ट उल्लेख केला आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 3। तर कॅप राउंड 3 साठी जी आपली प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ती 24/8/26 म्हणजे आज होणार आहे आणि ती जाहीर झालेली आहे। तर इथे आपण पुढे बघायचं आहे, इथे आपण पुढे बघूया, परत बॅक आलं। हां, तर इथे डाव्या बाजूला आपण बघायचं आहे, इथे प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राउंड सेकंडवर इथे आपण क्लिक करायचं आहे। तर इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे आपला ॲप्लिकेशन आय डी आणि आपली बर्थ डेट टाकून सबमिट म्हटल्यानंतर आपणास आपली सीट अलॉटमेंट ही दिसणार आहे। इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटवर इथे आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट वाईज कॅप अलॉटमेंटमध्ये आपलं जे काय कॉलेज आहे ते आपण कॉलेजवर क्लिक करायचं आहे आणि कॉलेजवर क्लिक केल्यानंतर इथे मी एक कॉलेजवर क्लिक करतो, ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेड यावर मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर त्या कॉलेजची PDF ओपन होणार आहे आणि आपण विद्यार्थी मित्रांनो कॅप राउंड 3 चा ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण जे कॉलेज टाकले आहेत त्या कॉलेजच्या सर्व PDF ओपन करून बघायच्या आहेत आणि आपणास कळणार आहे की आपणास सीट मिळाली आहे की नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघायचं आहे की इथे फक्त कॅप राउंड 1 आणि 2 एवढेच ऑप्शन दिसत आहेत। कॅप राउंड 3 चा अजून ऑप्शन दिसत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही लिस्ट जाहीर झालेली नाही। आज दुपारनंतर किंवा 5च्या नंतर वगैरे ही लिस्ट जाहीर होईल आणि जेव्हा ही सीट अलॉटमेंट जाहीर होईल तेव्हा आपणास सर्वप्रथम व्हिडिओ हा बनवण्यात येईल। तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे चेक करत राहायचं आहे दिवसभर आणि जेव्हा इथे सीट अलॉटमेंट होईल तेव्हा इथे ऑप्शन पण येणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।